नमस्कार मंडळी. तर काय झालं आज आहे ना, मला एक आजी भेटल्या आणि त्या ना जरा म्हणजे नेहमीच्या बघण्यातल्या होत्या, पण जरा थोड्याशा नाराज वाटल्या आणि रस्त्यानं चालल्या होत्या. डोळे थोडेसे डबडबलेले होते. मग मी विचारलं, काय हो आजी, बरं नाही की काय? तर म्हणे, नाही गं बाई, बरं नाही मला. म्हटलं, काय झालं? तर म्हणे, अगं बाई, रात्रीपासून आहे ना माझं खूप अंग दुखतंय, डोकं दुखतंय आणि आता दवाखान्यात चालले म्हणे. तर म्हटलं, मग तुम्ही एकट्याच चालल्या? तर म्हणे, काय आता पोरगं येईना. काल पोराला झेंडूची बाटली सांगितली, तर तो बोलला माझ्याकडे पैसे नाही आणि आता जाते बाई दवाखान्यात. मग म्हटलं, पैसे दिले का मुलानं? म्हणे, कशाचे पैसे दिले बाई, माझ्याकडं आहेत. त्यांना ते वृद्धांची पेन्शन वगैरे येते. तर म्हणे, मग ते घेऊन आता जाते, एखादी सुई मारून येते. तर म्हटलं, बरं ठीक आहे. पण मला ना असं पोटात थोडंसं कालवा कालव झालं की का बरं ही मुलं असं वृद्ध आईवडिलांचे असं वागतात. आता त्या आजींचे एक तर मिस्टर गेलेले, ते एकट्याच. मग मुलांची जबाबदारी ना त्यांची म्हातारपणात काळजी घेणं वगैरे. पण नाही, हल्ली मुलांना काय झालं कळतच नाही. आईबापच त्यांना नकोशे झालेत नुसते. काय मला कळत नाही काय चुकलं आहे त्यांचं. असं तुम्हाला जन्माला घातलं आहे, लहानसं मोठं केलं आहे, तुमचं पालनपोषण केलं, तुम्हाला तुमच्या पायावर उभं केलं, या जगात एक सक्षम माणूस म्हणून तुम्हाला इथपर्यंत त्यांनी आणून सोडलं. मग असं त्यांच्याकडून काय चुकतं की तुम्ही त्या आईवडिलांची एवढी अवहेलना करावा, त्यांना एवढं दुर्लक्षित करावं? आणि ते आईवडील म्हणजे तुमच्या मते काय गुन्हेगार झालेत का? तुम्हाला जन्म दिला, तुमचं सर्व काही केलं आत्तापर्यंत प्रेमानं मायानं, म्हणून ते गुन्हेगार झालेत का? तुम्ही सगळ्या जगाला समजून घेऊ शकता, तुमच्या जोडीदाराला समजून घेऊ शकता, लेकराबाळांना तुमच्या समजून घेऊ शकता, मित्रमंडळीला समजून घेऊ शकता. मग आईवडिलांना नाही समजून घेऊ शकत का तुम्ही? त्यांच्या काही फारशा अपेक्षा नसतात हो तुमच्याकडून. एकतर उतार वयात गरजा खूप कमी झालेल्या असतात. फक्त प्रेम सगळ्यात मोठी गरज असते, ती मायेची, प्रेमाची. आणि त्यापासूनच ते वंचित राहतात. म्हणून ती आईवडील पण आहे ना थोडेसे असे चिडचिडे होतात किंवा एका नैराश्यात जातात, डिप्रेशनमध्ये जातात. मुलांकडून त्यांना फारशा काही एवढ्या अपेक्षा नसतात, पण अगदी किरकोळ असतं, प्रेम माया द्यावी. आणि ती काही गैर पण नाही अपेक्षा. तुम्ही ती तेवढी पण पूर्ण करू शकत नसाल, तर तुम्ही लखोपती असाल, करोडोपती असाल, तरी आईवडिलांच्या नजरेत तुम्ही शून्यच राहता. तर असं नका करू बाळांनो, की आईवडिलांकडं पण थोडंसं लक्ष द्या आणि त्यांनाही समजून घ्या. अरे, एक वयानंतर आहे ना माणूस होतो, थोडासा चिडचिडा होतो, थोडंसं त्याला पण जरा हे होतं, तर तेवढं समजून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही प्रेमानं मायेनं आणि आपलेपणांना त्यांना जर वागवलं ना, तर ते तुम्हाला तुमच्या कुठल्याही याच्यात ते आडकाठी होणार नाही आणि तुम्हाला कधी ते टोकणार पण नाही. त्यांना फक्त काय हवं असतं की तुमच्यातला जो आपलेपणा आहे, तर तो त्यांना हवा असतो आणि तेवढे तुम्ही देऊ शकत नाही का? आईवडील गुन्हेगार नसतात रे, ते पण माणूस असतात. ते माणूस आहेत एवढं जरी तुम्ही समजून घेतलं ना, तरी बऱ्याच घराघरातलं वातावरण आहे ना नितळ होईल. आणि जी एक आत्म्याची तळतळ असते बघा, जरी आपण किती म्हटलं ना की काही नाही, आईवडील कधी लेकरा बाळांना काही वाईट बोलत नाही किंवा वाईट त्यांचे आशीर्वाद लागत नाही. मांजरीचे दात कुठं पिलाला लागतात का? पण शेवटी ते माणूस आहे, त्या देहामध्ये पण आत्मा असतोच एक. आणि त्या आत्म्याची तळतळ आहे ना, खरंच घेऊ नये कुणी, असं मला तरी वाटतं. कारण आत्म्याची तळतळ लागल्याशिवाय राहत नाही आणि नंतर तुम्हालाही त्याचं भविष्यात जाऊन काहीतरी देव तुमच्याकडून त्याची वसुली करूनच घेणार असतो. हे लक्षात ठेवून तरी तुम्ही कमीत कमी आईवडिलांशी व्यवस्थित वागावं, एवढंच मला आजच्या व्हिडिओतून सांगायचं आहे. की आईवडील गुन्हेगार नसतात, तेही एक माणूस असतात. नाही तुम्ही त्यांना काही देऊ शकत, पण एक माणूस म्हणून तरी त्यांच्याकडे बघा.